मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. संध्याकाळचं मनोहारी रूप हळूहळू नाहीसं होत ती वेगाने रात्रीत विलीन होत होती. आकाश निरभ्र होतं. कुठेही अगदी थोडासा देखील डाग नव्हता. ज्याचा आदी ना अंत अशा पसरलेल्या त्या निळाशार प्रांगणामध्ये चंद्र पूर्ण बिंबाने प्रकाशित झाला होता. आपल्या पूर्ण तेजाने पृथ्वीवर शीतल प्रकाशाचा शिडकावा करत तो आपला मार्ग नेहमीच्या गतीने आक्रमत होता. हवा थंडगार होऊन वाहत होती. शरीराला सुखद गारवा प्रदान करत होती. तिच्या थोड्याशा स्पर्शानेही शरीराचा रोम रोम उत्तेजित होऊन उठत होता. निसर्गाने बहाल केलेल्या या शीतल सुखद वातावरणात कॉलेजचं स्नेहसंमेलन सुरू होतं. वर्षभर अनेक सण येतात, पण दीपावली खास आत्मीयतेने साजरी केली जाते. तसंच काहीसं कॉलेजच्या गॅदरिंगच्या बाबतीत होतं असं म्हणता येईल. कॉलेज जीवनात अनेक प्रकारच्या स्पर्धा, विविध कार्यक्रम वर्षभर चालू असतात. पण गॅदरिंग म्हटलं की प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या अंगातून जे उत्साहाचे वारे वाहू लागतात त्याला तोड असूच शकत नाही. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यापासून ते मान्यवर व्यक्तीपर्यंत अनेक जणांच्या विविध प्रकारच्या सहभागाने त्या मर्यादित विश्वात जणू स्वर्गच अवतरतो. अवखळ तारुण्य नुसतं सळसळत असतं. सुखाची आनंदाची कारंजी तिथे थुई थुई उडत असतात. प्रेक्षागार खच्चून भरलं होतं. आधुनिक युगातील सगळ्या प्रकारच्या फॅशन्स विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अंगावर विराजमान होऊन विविधांगाने तिथे शोभून दिसत होत्या. पालक, प्रोफेसर्स, निमंत्रित पाहुणे, पत्रकार, समाजाच्या विविध स्तरांतील माणसं आपापल्या भूमिका व्यवस्थित बजावत तिथे उपस्थित होती. उत्साह नागिनीच्या गतीने सळसळत त्यांच्यातून फिरत होता. सजवलेल्या स्टेजवर सगळ्यांच्या नजरा एकवटल्या होत्या. विविध गुणदर्शन कार्यक्रम चालू होता. एक एक कलाकार येऊन आपल्यातली कला स्टेजवर प्रस्तुत करत होता. कलाकाराने सादर केलेल्या कलेच्या प्रभावानुसार त्याला दाद मिळत होती. कुणाची फजिती झाल्यास त्याची हुर्रे उडवली जात होती. कुणाची ठरवून पाडापाडी होत होती. तर प्रामाणिकपणे सादर केलेल्या अचूक कलेला टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात दाद पण मिळत होती. काहीशा उशिराने आलेल्या राजनला आपली मोटार बाईक स्टँडला लावत असतानाच हा सर्व कोलाहल दुरून ऐकू येत होता. अत्यंत घाईने तो कार्यक्रम चालू असलेला त्या ठिकाणी आला. प्रेक्षागाराच्या कडेला उभा राहून आपल्या मित्रांचा ग्रुप कुठे बसलाय ते शोधू लागला. तोच त्याला परिचित शिट्टीचा आवाज आला. त्या दिशेने त्याने पाहिलं. आपण कुठे बसलोय हे खुणेने त्याला सांगण्यासाठीच त्याच्या मित्रांपैकी कुणीतरी त्याला ती खूण केली होती. ओळख पडताच काहीसा हसत, गर्दीतून कसाबसा वाट काढत तो ग्रुपमध्ये येऊन मिसळला. त्याच्या उशिरा येण्याबद्दल थोडासा निषेध नोंदवून झाल्यावर त्यांच्या मित्रांपैकी एकाने त्याला सांगितलं, "ओ हिरो, माधुरी केव्हाची तुमची वाट पाहते आणि तुम्ही आत्ता उगवताय होय? यार, तिने माझ्याजवळ पण चौकशी केली होती." दुसरा एक जण म्हणाला. निसर्ग नियम असा आहे की एक जण गंभीर चेहरा करून म्हणाला, "सुंदर मुलींवर पोरांनी लाईन टाकायची असते. या राजनच्या बाबतीत सालं उलटच होतं. या पोरींना पण काही अक्कल आहे की नाही? हा राजा सोडून त्यांना दुसरा दिसतच नाही." "तू दिसत नाही असं म्हण ना," दुसरा खट्याळपणे त्याला चिडवत म्हणाला. "अरे भूकबळी, राजा कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. पोरींना असा तगडा हिरो हवा असतो. तुला टेबल टेनिसचा चेंडू तरी उडवता येतो का रे? ए एड्या, तू गप्प बैस. मला राजाला तिचा निरोप सांगू दे." त्याच्यावरती डाफरून राजाकडे वळत तो मित्र म्हणाला, "राजा, माधुरीचा आत्ता कार्यक्रम आहे. त्या अगोदर तू तिला भेटून जा असा तिचा निरोप आहे. ती स्टेजच्या विंगमध्ये तुझी वाट पाहत असेल बघ."
ओके बाबांनो, ओके, असं म्हणत राजा उठण्याच्याच बेतात होता. तोच माईकवरून निवेदकाचा धीरगंभीर लालित्यपूर्ण आवाज पुढील कार्यक्रमाची अनाउन्समेंट करू लागला. त्याबरोबर प्रेक्षागारात उत्सुकतापूर्ण शांतता पसरली. आता कोणता कलाकार काय करतो आणि त्याचं काय होणार हा खट्याळ भावही त्या शांतेमागे होता. राजा नाईलाजाने परत खाली बसला. निवेदक बोलत होता. मित्र हो, राणी रूपमती या जुन्या चित्रपटातील कान तृप्त करणारं हे हृदयस्पर्शी गीत आपलं तनमन नक्कीच मोहवून टाकील. आपल्या पुढे सादर करण्यासाठी घेऊन येत आहे या कॉलेजची आवडती गायिका मिस माधुरी जोशी. अनाउन्समेंट होताच 2 कार्यक्रमांदरम्यान उसळलेली गडबड शांत होत गेली. पडदा हळूहळू उघडला गेला. माईक समोर शांत उभी असलेली देखण्या व्यक्तिमत्वाची माधुरी सगळ्यांच्या नजरेला पडली. निळी गर्द साडी, त्याच रंगाचा मॅचिंग ब्लाउज, मुलायम रेशमी रिबिनीत बांधलेले झुळझुळते केस, रेखीव चेहरा व गोऱ्या पान कमनीय शरीराच्या लोभस माधुरीला पाहून नकळत एक वेगळीच छाप पडून प्रेक्षक उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागले. राजन आणि त्यांचा कंपूही हे गप्पा रे, चुप्प बसा रे असं एकमेकांना दटावत सावरून शांत झाले. सनईचे मंजूळ स्वर उमटले. तबल्याने ठेका धरला आणि शांत बसलेल्या प्रेक्षकांकडे हसऱ्या नजरेने पाहतानाच माधुरीच्या गळ्यातून बाहेर पडलेला प्रदीर्घ आलाप वातावरण थरथरवून गेला. लौट के आ, लौट के आ, लौट के आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है. तिच्या गोड गळ्यातून निघालेल्या त्या सुरेल शब्दांनी वातावरण भारल्यासारखं झालं. प्रेक्षकांच्या तनामनाचा त्या आवाजाने कब्जा घेतला. प्रत्येक जण देहभान विसरून त्या आवाजातील मोहकतेमध्ये डुंबून गेला. सनईच्या सुरेल साथीने त्या गीताची नशा अधिकच वाढली. कळत नकळत दिलेल्या तबल्याच्या ठेक्याने प्रत्येकाचं मन वेगळ्याच धुंदीत डोलू लागलं. मेरा सुना पडा रे संगीत, मेरा सुना पडा रे संगीत, तुझे मेरे गीत बुलाते है. एक विरहिणी आपल्या प्रियकराला साद घालत होती, पण तो न मिळाल्याने तिचं हृदय दुःखाने भरून आलं होतं. प्रियकराच्या प्राप्तीसाठी मन तडफडत होतं. डोळेही सजल होऊन बावरले होते आणि ती सर्व वेदना शब्दांमध्ये बंदिस्त होऊन आर्तपणे बाहेर पडत होती. लवकर भेटण्याविषयी आपल्या साजनाला परोपरीने विनवत होती. आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है. लौट के आजा, लौट के आ, लौट के आ. आईला राजा काय मरते रे ही पोरगी तुझ्यावर. माधुरीचा कार्यक्रम संपल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट चालू असताना शेजारी बसलेला मित्र राजाला उद्देशून म्हणाला. माधुरीने गायलेलं गीत, त्यातील आमंत्रण हे सर्व राजासाठी आणि राजा करताच आहे हे राजाच्या मित्रमंडळींपैकी प्रत्येकानेच जाणलं होतं. आज कुठल्याच कार्यक्रमात सहभाग नसूनही तो अप्रत्यक्षरित्या हिरो ठरला होता. ग्रुपमधील प्रत्येकाच्या डोळ्यात त्याच्याविषयी उमटलेले असूयेचे भाव त्याला स्पष्ट दिसत होते आणि माधुरीविषयीची कणवही जाणवत होती. राजा नालायका जाऊन भेट की रे तिला. पैजेवर सांगतो तिच्या गाण्याला नक्कीच पहिला नंबर मिळणार, एक जण कळकळीने म्हणाला. कार्यक्रमाच्या शेवटी लगेच निकाल जाहीर होणार आहे. बक्षीस समारंभही होणार आहे, दुसऱ्याने माहिती दिली. माधुरी पहिली आली तर राजा लगेच पार्टी हा. लेका पैसे तू खर्च कर, नाहीतर प्रेमाच्या नावाखाली तिलाच चाट मारशील. साला याचा भरवसा नाही. पैसा और प्यार तिलाच लूट. चायला खरंच मज्जा आहे यार, मज्जा. हे हरामखोरांनो, तुम्हाला पार्टी पाहिजे ना? मिळेल मिळेल, नक्कीच मिळेल, पण तिला बक्षीस तरी मिळू द्या. राजा मिश्किलपणे हसत तिथून उठून म्हणाला. आता तुमच्या पार्टीच्या पैशासाठी आणि माझ्याही प्रेमाच्या सोयीसाठी मी तिला भेटून येतो. जाऊ ना? जा जा राजा, लवकर जा. मित्राच्या कल्याणा राजाची विभूती, माधुरीची पर्स उघडी आता. असं मित्रवचन ध्यानात ठेव.
स्वतः बरोबर आमचंही कल्याण साधून घे. आशीर्वाद आहे बाळा, जा आता. त्यांच्यापैकीच एका मित्राने संत वचनाचा असा बोऱ्या उडवलेला पाहून सगळा ग्रुप खळखळून हसू लागला. राजाने खांदे उडवले. बेफिकीरपणे हसत माधुरीला भेटायला गर्दीतून वाट काढत तो स्टेजच्या दिशेने निघाला. स्टेजच्या पाठीमागील हॉलमध्ये कलाकारांची, त्यांना भेटणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची गडबड उसळली होती. त्यातून वाट काढत राजा माधुरीचा शोध घेत येत होता. तोच त्याला सरोज दिसली. आपला मेकअप पूर्ण करत ती तिचा कार्यक्रम सादर करण्यासाठी सज्ज झालेली दिसत होती. स्वतःशी गुणगुणत कार्यक्रमाची रिहर्सल करत असताना त्याला पाहताच तिचा चेहरा आनंदाने उजळला. लगबगीने त्याच्याकडे येत त्याला हटकून ती म्हणाली, राजा, कुणाला शोधतोयस रे तू? अगं तुलाच पाहत होतो सरोज. म्हटलं तुझा कार्यक्रम आहे तेव्हा तुला बेस्ट लक द्यावं. राजा मानभावीपणाने तिला म्हणाला, पण ते न लक्षात आल्याने ओठांचा चंबू बनवत आणि गालातल्या गालात जीभ घुळवत काहीशा लाडीकपणे ती म्हणाली, थँक्यू थँक्यू. तुझ्याकडून बेस्ट लक मिळालं म्हणजे आज आमचं नशीबच म्हणायचं. राजा हसला. तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, सरोज, या मेकअपमध्ये काय क्यूट दिसतेस ग तू. आपल्या कॉलेजच्या पोरांचं आज काही खरं दिसत नाही बाबा. इश्श, काहीतरीच बोलू नकोस हा राजा. अगं खोटं नाही सांगत मी. तिला आणखी फुलवत राजा म्हणाला, माझ्या नजरेने आरशात पहा आणि त्यालाच विचार. कॉलेजच्या सगळ्या पोरी तुझ्या पुढे झक मारताना दिसतील बघ. ती आणखीनच लाजली. तसा तिला स्तुतीच्या शब्दजालात आणखी गुंडाळत राजा पुढे म्हणाला, जवळ असलेल्या कस्तुरीचा हरिणीला पत्ताच नसतो. तसं तुला माझं म्हणणं पटायचं नाही. जाऊ दे, आज कार्यक्रमात कुठलं गाणं म्हणणार आहेस ते कळू तरी दे मला. राजाकडे लाजऱ्या नजरेने पाहत उत्साहित होऊन ती जवळ सरकली. त्यालाच ऐकू जाईल अशा हळू आवाजात गुणगुणत सांगू लागली, परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़कर मुझे छोड़कर. परदेसी मेरे यारा, वादा निभाना, कहीं भूल ना जाना, ओ परदेसी. तन्मय होऊन तिचं गाणं ऐकत असल्याचं दाखवत राजा गालातल्या गालात हसत होता. त्याचवेळी त्याची नजर आजूबाजूच्या पोरापोरींवरती फिरत होती. तोच त्याला माधुरी येताना दिसली. भेटणाऱ्या मुलामुलींकडून झालेल्या कार्यक्रमाबद्दल अभिनंदनाचा स्वीकार करत ती त्याच्याच दिशेने येत होती. जसं तिला पाहिलंच नाही असं दर्शवत तो सरोजच्या अधिकच जवळ सरकला. नाटकीपणाने म्हणाला, वाह वाह सरोज, ब्युटिफुल. काय आवाज आहे, काय स्टाईल आहे ग तुझी. कान तृप्त झाले ऐकून. नक्कीच पहिला नंबर घेशील आज हो तू. राजा, राजन. पाठीमागून माधुरीची हाक आली. कबाब में हड्डी बनणाऱ्या त्या आवाजाने सरोज काहीशा रागाने माधुरीकडे पाहू लागली. ती हाक ऐकू आली नाही असं मुद्दाम दर्शवत राजा आपल्या खास शैलीमध्ये सरोजशी बोलतच राहिला. पार्टी पार्टी पाहिजे हा सरोज, सोडणार नाही सांगून ठेवतो तुला. राजा, ए राजा. माधुरीची पुन्हा हाक आली. पाठीमागून राजाच्या जवळ येत त्याचा हात धरून ओढत ती त्याला म्हणाली, राजा, केव्हाची वाट पाहते मी तुझी. कुठे होतास रे तू इतका वेळ. असूयेने सरोजचा रागीट झालेला चेहरा पाहून राजाला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आपला माधुरीमुळे नाईलाज होतोय असा चेहरा करून सरोजपासून दूर होत तो म्हणाला, सरोज, तुझा कार्यक्रम झाल्यावर पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत ही काय म्हणते ते बघतो जरा मी. हे ग काय माधुरी, आम्ही बोलतोय जरा तर बोलू दे ना त्याला. असं वागणं शोभतं का ग तुला? आपली नापसंती संयमाने दर्शवत सरोज म्हणाली. तशी राजाला आणखी आपल्या बरोबर ओढत माधुरी हसत हसत तिला म्हणाली, अगं सरोज, वाईट वाटून घेऊ नकोस. माझं फार महत्वाचं काम आहे त्याच्याकडे. शिवाय तुझा कार्यक्रमही आहे ना आता. तू स्टेजवर जा. तुझ्याच कार्यक्रमाची अनाउन्समेंट होईल बघ आता. सरोज, बेस्ट लक. राजा म्हणाला, माझं सुद्धा बेस्ट लक हा सरोज. हसून तिला शुभेच्छा व्यक्त करत माधुरी राजाला घेऊन हॉलमधून बाहेर आली.
तिच्याकडे रागारागाने पाहत सरोज स्वतःशी चरफडत पुटपुटली. ही स्वतःला काय समजते कुणास ठाऊक, शिष्ट मेली. स्टेज पासून काही अंतरावरती जिथे एकांत होता अशी जागा पाहून माधुरी आणि राजा फिरत फिरत येऊन तिथे बसले. कलाकाराचा लाऊडस्पीकरवरून घुमणारा आवाज त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित ऐकू येत होता. आकाशामध्ये चंद्र पूर्ण बिंबाने प्रकाशित झाला होता. थंड वातावरणात मधून मधून उठणाऱ्या हवेच्या शीतल लहरी शरीराला रोमांचित करत होत्या. कॉलेज परिसरातील एका डेरेदार वृक्षाखाली हिरवळीची जागा पाहून दोघं प्रेमी जीव एकांतात आपलं प्रेमपूजन करत होते. राजा, मला बेस्ट लक द्यायला आला नाहीस तू? माधुरी आपला रुसवा प्रगट करत म्हणाली. मी किती वाट पाहिली, तुझ्याशी बोलू सुद्धा नाही असं वाटतंय बघ. माधुरी, चूक झाली. घरून अगदी वेळेवर निघालो होतो, पण मध्येच एक मित्र भेटला. त्याच्याशी बोलायच्या नादात वेळच निघून गेला. काय करणार? म्हणे काय करणार? ती आणखी गाल फुगवत फुरंगटून म्हणाली. हेच तुझं प्रेम वाटतं. आम्ही इथे याच्या त्याच्या जवळ तुझी चौकशी करत फिरत होतो. माझा कार्यक्रम तरी ऐकलास का रे तू? झक्कास. माधुरी, अगदी अप्रतिम गायलीस बघ तू. 101% आज तू पहिला नंबर घेणार. म्हणजे सरोज सारखा ना. नंतर तुला पार्टी हवी असणार नाही का? ती मिश्किल स्वरात म्हणाली. तसा तो खळखळून हसला आणि म्हणाला, ते ऐकलंस तर तू. काय मूर्ख पोरगी आहे ग. आणि तू तरी तिला कशाला रे हरभऱ्याच्या झाडावर सारखा चढवतोस? आता नंबर नाही आला तर काय वाटेल रे तिला? मग मी तरी काय करू ग? तू चांगली गात नाहीस, तुला आवाज नाही असं का सांगू तिला? आणि तिने तरी सारखं माझ्याच मागे का म्हणून लागावं? हा मात्र तिचा दोष नाही हा. माधुरी त्याच्या कमावलेल्या देह यष्टीकडे आणि देखण्या चेहऱ्याकडे पाहत मनापासून म्हणाली. कुणाही मुलीने तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा असाच आहेस तू राजा. दुसऱ्या मुलींचं जाऊ दे, तुला काय वाटतंय माझ्याबद्दल ते सांग ना. माधुरीच्या जवळ सरकत तिला लपटून बसत राजाने हळुवारपणे तिला प्रश्न केला. त्याच्या शरीराच्या निकटच्या स्पर्शाने तिचं शरीर रोमांचित होऊन उठलं. आपल्या पापण्या झुकवत काहीशी लाजून ती म्हणाली. मी काय सांगणार? हेच तुला काय वाटतंय ते? हेच तुला काय वाटतं? इश्श, ते काय शब्दाने सांगता येतंय होय? नाही ना, तर मग मी तुला सांगतो. एक हात तिच्या खांद्याभोवती लपेटून तिला जवळ घेत व दुसऱ्या हाताने तिची हनुवटी उचलून तिच्या लोभस रेखीव चेहऱ्याकडे एकटक पाहत राजा म्हणाला. हे सुंदर भव्य कपाळ, धनुष्याकृती भुवया, हरिण शावकाप्रमाणे काळे भोर टप्पोरे डोळे, हे सुंदर तरतरीत नाक, स्वच्छ पाण्यावरती उमललेल्या कमलपुष्पाप्रमाणे हे गोरे गोबरे गाल आणि 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 काय? त्या शब्दजालात पूर्णपणे अडकत अर्धोन्मिलित नेत्रांनी तिने विचारलं. आणि हे जास्वंदीच्या फुलासारखे रसरशीत लाल चुटूक ओठ, जणू गुलाब कळीच्या 2 पाकळ्याच. माधुरी, वाटतं असं वाटतं. काय वाटतं? भ्रमर बनून यातला रस शोषून घ्यावा असं म्हणत अत्यंत आवेगाने त्याने तिला आपल्या जवळ ओढून घेतलं आणि तिच्या ओठांवरती आपले ओठ टेकवले. त्यांच्या गरम उबदार स्पर्शाने तीही सुखाच्या एका वेगळ्याच धुंदीत ओढली गेली. शरीरातून वेगळ्याच उन्मादाच्या लहरी एकामागून एक उमटू लागल्या. हवीहवीशी वाटणारी एक नशा गात्रागात्रात भिनायला लागली. तो जसजसा आक्रमक होत गेला तसतशी बेधुंद होऊन ती तनामनाने त्याच्या अधीन होत चालली. कलाकाराचे हात ज्या गतीने विणेच्या तारा छेडतात त्याच कुशलतेने तिची चुंबने घेत असताना त्याचे हात तिच्या सर्वांगाला जणू छेडत त्यातून झंकार निर्माण करत होते. तीही त्याच्या अधीन होऊन त्याच्या प्रणय चेष्टांना तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद देऊ लागली होती. शृंगाराची एक एक पायरी ओलांडत स्वतःच्याही नकळत संपूर्ण समर्पणाला तिला तयार करण्यात राजा हळूहळू यशस्वी होत चालला होता. तोच सच का है पद, ए धर्म का मार्ग, कदम कदम पर कुर्बानी, पग पग पर हे यहाँ रे कसोटी, संभल संभल चलना प्राणी. स्टेजवर कुणी एक कलाकार कवी प्रदीपचं
ते सुप्रसिद्ध भजन आपल्या साचेबंद आवाजात सादर करत होता. त्या भजनातील ओळी, त्यातील शब्द वातावरणातून लहरत येत कानात तप्त शिशवतावं त्या परिणामकारक रीतीने माधुरीच्या कानात शिरले. पुन्हा पुन्हा घुमू लागले. तिच्या भोवती फेर धरत पुन्हा पुन्हा तिला जाग करू लागले. पग पग परहे कसोटी, संभल संभल चलना प्राणी. जवानीच्या नशेत देहभान हरपून धुंद फुंद झालेली माधुरी त्या भजनातील शब्दांनी भानावर आली. आपलं घर, आई वडील, भाऊ, चारित्र्य, धर्म, समाज, संस्कार मनःपटलावरती क्षणमात्र चमकून गेले. आपण वासनेचं भक्ष बनण्यासाठी अगदी उंबरठ्यावरती येऊन ठेपलो होतो याची जाणीव होताच ती सावध झाली. ब्लाऊजच्या बटनाशी चाळा करणाऱ्या राजाच्या हातांना झिडकारत त्याला स्वतःपासून दूर लोटत ती चित्कारली, राजा, राजन सावध हो, काय करतोयस काय हे? आय लव्ह यू डार्लिंग, आय लव्ह यू म्हणत राजाने अधिक आक्रमक होऊन तिला आपल्या जवळ ओढलं. मदनज्वराच्या तापाने तो तप्त झाला होता. वासनेचं भूत मानगुटीवरती बसल्याने त्याच्यातील भक्षक नर आपल्या खाद्याची मागणी करत होता. माधुरी त्याला दूर ठेवण्याची धडपड करत विनवून विनवून सांगत होती, माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे रे राजा, आय लव्ह यू टू, पण लग्नाशिवाय हे योग्य नाही. समाजाला ते मान्य होणार नाही. आपण लग्न पण करू, पण आता तू मला हवी आहेस माधुरी, प्लीज नाही म्हणू नकोस. असं म्हणत तिच्या विरोधाला न जुमानता त्याने पूर्ण शक्तीने तिला स्वतः जवळ ओढलं आणि तो त्याच्या कार्यपूर्तीसाठी धडपड करू लागला. वासनेने लडबडलेले ते हात शरीराशी नको ते चाळे करताना पाहून माधुरीला त्याची शिशारी आली. आपल्या पूर्ण शक्तीनिशी त्याला दूर ढकलून देऊन ती ओरडली, नाही नाही राजा, मला माझ्या प्रेमाला भ्रष्ट करू नकोस. तू पुरुष आहेस, पण एक कलंकित स्त्री म्हणून मी आयुष्यातून उठेन. माझ्या प्रेमाचा असा गैरफायदा तू घेऊ नकोस. प्लीज राजा, तुझ्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या या माधुरीला समजावून घे रे. शटअप, तिने ढकलून दिल्याने अपमानित झालेला राजा त्वेषाने ओरडला, गप्प बस माधुरी, मला शहाणपणा शिकवू नकोस तू. तुझ्यासारख्या 56 पोरी पाहिल्यात मी. नटायचं, मुरडायचं, नखरे करायचे, प्रेमाचे चाळे करून उल्लू बनवायचं, ही तुम्हा पोरींची नाटकं मला चांगलीच ठाऊक आहेत. पण तुम्हा पोरींच्या गोड बोलण्यात आणि प्रेमाच्या नाटकात फसून उल्लू बनणारा मी नव्हे, लक्षात ठेव एवढं. नाही राजा नाही, मी खरंच तुझ्यावरती मनापासून प्रेम करते रे. त्याच्या आवेशाने केविलवाणी होत माधुरी कळवळून म्हणाली. तो अधिकच उसळून म्हणाला, आगीत पेट्रोल स्वतःच्या हाताने टाकायचं आणि ज्वाला अधिक भडकल्यावरती त्या आगीलाच दोष द्यायचा, ही तुझी नीती माझ्या समजण्याबाहेर आहे आणि स्वतःला निष्कारण जाळून घेणं मला जमणार नाही. लैलासाठी तडफडणारा मजनू मूर्ख होता, तसं व्याकुळ होऊन रडत बसणारा मी नव्हे. माझं प्रेम हे असं आहे, पटल्यास हो मन, नाही तर इतिहासकालीन मजनूचा तू शोध घेत बस. आधुनिक काळातील अनेक सरोज माझ्यासाठी वाट पाहत आहेत. राजा, राजा. गळ्यात वारंवार हुंदके दाटून येत असल्याने शरीर गदगदत होतं. डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्यामुळे पुढे माधुरी काहीच बोलू शकली नाही. त्यावर तो बारकाईने काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. नंतर ती आपल्यावर खरंच मनापासून जीव जडवून तर बसली नाही ना अशी शंका येऊन स्वतःला सावरून राग आवरण्याचा प्रयत्न करत म्हणाला, माधुरी, हल्लीच्या जगात इतकं भावनाशील असून चालत नाही. तू पवित्र आहेस, ठीक आहे, तू तशीच राहावीस म्हणून मी स्वतःच तुझ्याशी असलेले संबंध तोडून टाकतो. तुझ्या माझ्या वाटा भिन्न आहेत माधुरी. हितून पुढे कॉलेजमधील इतर मुलांप्रमाणे आपण फक्त मित्र म्हणून राहू. जातो मी, बाय. असं म्हणून तिच्या संमतीची वाटही न पाहता तिचं हृदय तुडवीत असल्यासारखा झपाझप पावलं टाकत तो तिथून निघून गेला. आपल्या साडीच्या पदराचा बोळा तोंडात कोंबून माधुरी त्यानंतर कितीतरी वेळ तिथे हुंदके देत मुसमुसून रडत एकटीच बसून होती. स्वच्छ असलेल्या आकाशात ढगांचा एक काळसर पुंजका जमा झाला होता.
काही वेळापूर्वी पूर्ण तेजाने प्रकाशमान झालेला चंद्र त्याच्या आड गेल्याने काहीसं अंधारून आल्यासारखं झालं होतं. झाडं स्तब्ध होऊन उभी होतीत. वातावरणात काहीशी उदास अवकळा पसरली होती. जणू माधुरीच्या मनातील दुःखाच्या छायेलाच निसर्गाने प्रतिरूप दिल्यासारखं भासत होतं. कॉलेजचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपून पारितोषिक वितरण कार्यक्रम सुरू झाला होता. ज्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार होती ते समारंभाचे प्रमुख पाहुणे, प्रिन्सिपल आणि स्नेह संमेलनाशी संबंधित प्राध्यापक वर्ग स्टेजवर बसले होते. प्रेक्षकांमध्ये उत्सुकतापूर्ण कुजबूज सुरू होती, तर विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये कुणाचा कार्यक्रम कसा झाला, कुणाला बक्षीस मिळणार यावर चर्चा चालल्या होत्या. त्यावर काही अतिउत्साही मंडळी पैजांवर पैजा लावत होतीत. प्रास्ताविक वगैरे प्राथमिक सोपस्कार आटोपल्यानंतर पारितोषिक वितरणाचा मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत असल्याचं निवेदकाने जाहीर करताच सर्वत्र शांतता पसरली. माईकवरून निवेदक त्याच्या खास शैलीत बोलत होता. आजच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमातील गीतगायन स्पर्धेत पहिल्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत आपल्या कॉलेजच्या गानकोकिळा कुमारी माधुरी जोशी. त्यांनी स्टेजवर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. माधुरी जोशी हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, जिंदाबाद जिंदाबाद, माधुरी जोशी जिंदाबाद. बक्षीस जाहीर होताच प्रेक्षागारात बसलेल्या विद्यार्थ्यांनी तिला चीअरअप करत एकच हलकल्लोळ केला. तो आरडाओरडा चालू असताना माधुरी शांतपणे स्टेजवर आली. तिच्या लोभस चेहऱ्यावर उदासीनतेची काळी छाया पसरल्यासारखी वाटत होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक, प्रशस्तीपत्र व पारितोषिकाच्या रकमेचं पाकिट स्वीकारून तिने स्टेजवर बसलेल्या सर्वांना नमस्कार केला. प्रेक्षकांकडे बघून आपल्या सहाध्यायी विद्यार्थी-विद्यार्थिनींना हात हलवून अभिवादन केलं आणि परत जायला निघाली. तोच प्रमुख पाहुणे शेजारी बसलेल्या प्रिन्सिपल साहेबांकडे झुकून काहीतरी बोलले. प्रिन्सिपल साहेबांनी हसून मान डोलवत माधुरीला हाक मारून परत आपल्या जवळ बोलवल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं. ती नाही नाही म्हणून मान हलवत असतानाच प्रमुख पाहुणेही तिच्याशी काही बोलले असल्याचं दिसलं. तोच माईकवरून निवेदकाचा लालित्यपूर्ण खेळकर आवाज वातावरणात घुमला. निवेदक सांगत होता, मित्रहो, आपल्यासाठी एक आनंदाची वार्ता आहे. आजच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांनी पहिल्या बक्षिसाच्या मानकरी ठरलेल्या कुमारी माधुरी जोशी यांना त्यांच्या आवडीचं एखादं गीत म्हणावं असा प्रेमळ आग्रह धरला आहे. तेव्हा आता अधिक अनुमान न करता त्या आपल्या गोड आवाजात एक गीत सादर करतील. 2-4 शिट्ट्यांचे कर्णकर्कश आवाज वातावरण फाडत गेले. विंगमधून तबला सनई स्टेजवरती येऊन दाखल झालं. त्या कलाकारांना आपल्या गाण्याविषयी माहिती देऊन माधुरी माईक समोर येऊन उभी राहिली. उत्सुकतेने भरलेल्या नजरेने सर्वजण आता ती कोणतं गाणं गाते याकडे उत्कंठतेने पाहू लागले. टूट गया, टूट गया, टूट गया, दिल का खिलौना हाय टूट गया, कोई लुटेरा आके लूट गया, हाय दिल का खिलौना टूट गया. माधुरीने प्रसंगानुरूप आपल्या सर्व वेदना त्या गीतातील दर्द भऱ्या आलापात ओतून स्वतःच्या दुःखाला वाट मोकळी करून दिली होती. तर ऐकणाऱ्या प्रेक्षकांच्या हृदयातील भावना त्या आवाजातील दुःख जाणून उचंबळून आल्या होत्या. अत्यंत भावना विवश होऊन ती गात होती. हुआ क्या कसूर ऐसा, सय्या हमारा जाते हुए जो तूने हमें ना पुकारा, उल्फ तफा तार तोड़ा, हमें मंझधार छोड़ा, हम तो चले थे लेके तेरा ही सहारा, साथी हमारा हमसे रूठ गया, दिल का खिलौना हाय टूट गया. गाणं संपलं. अवाक झालेल्या प्रेक्षकांच्या स्थिर नजरा स्टेजवर. डोळ्यांच्या कडेला जमा झालेलं पाणी आपल्या बोटांनी हलकेच टिपून आणि प्रेक्षकांना अभिवादन करून माधुरी स्टेजवरून हलली. तेव्हा कुठे आता आपण टाळ्या वाजवायला हव्यात याची जाणीव होऊन मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. आपल्या ग्रुपमध्ये बसलेला राजा आपल्या भावना काबूत ठेवून स्वतःशी चरफडत होता. वरवर निर्विकार दिसण्याचा प्रयत्न करत होता. पण माधुरीने ते गाणं का म्हटलं
हे फक्त तोच एकमेव जाणत होता. एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळूनही ना खेद ना खंत, ना आनंद ना दुःख अशा निर्विकार चेहऱ्याने माधुरी स्टेजच्या पाठीमागील हॉलमध्ये आली. सगळे कलाकार आपल्या ग्रुपमध्ये गप्पा टप्पा हास्य विनोद करत तिथे उभे होते. तिची भिरभिरती नजर सर्वांवरून फिरत एका कोपऱ्यामध्ये स्थिर झाली. तिथे तो भजन गाणारा कलाकार अरुण शिंदे उभा होता. आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यात तो दंग होता. जवळ जाती पुढे होऊन त्याला म्हणाली, अरुण, अभिनंदन हा. आजच्या कार्यक्रमात कवी प्रदीपचं भजन तूच म्हणालास ना रे? हो, तो काहीसा घाबरून चाचरत म्हणाला. काय झालं? छान म्हटलंस हा, मला आवडलं. त्याबद्दल मी खास तुझं अभिनंदन करायला आले आहे. तुझ्या गीताची निवड इतकी अचूक होती आणि तू इतकं उत्तम गायलास की एक कलाकार म्हणून दाद दिल्याशिवाय मला राहवलं नाही रे. हे माझ्यातर्फे त्या गीतासाठी म्हणून पारितोषिक. प्लीज नाही म्हणू नकोस. असं म्हणत आपल्याला बक्षिसाच्या रूपात मिळालेलं पैशाचं पाकिट तिने अरुणच्या हातात काहीसं बळजबरीने कोंबलं आणि परत एकदा त्याचं मनःपूर्वक अभिनंदन करून माधुरी स्वतःशीच समाधानाने हसली. ऐनवेळी ते भजन म्हणून त्याने तिला त्याच्याही नकळत व्यभिचारापासून परावृत्त केलं होतं आणि आपल्या परीने त्या कलाकाराला जाणीवही नसलेल्या त्याच्या त्या उपकाराची फेड तिने अशा रीतीने परत करून टाकली होती. आणि जे भजन म्हणताना प्रेक्षकांतील विद्यार्थ्यांमधून आपली हुय्यो होत होती, आवाजाची अजूनही खिल्ली उडवली जात होती, असली भजनं बिजनं काय स्टेजवर गातात का म्हणून मित्रांकडूनही हेटाळणी होत होती. त्या भजनाला, होय, त्याच भजनाला तिला मिळालेलं पहिलं पारितोषिक माधुरीने वैयक्तिकरित्या खास अभिनंदन करून त्याला दिलं. या घटनेचा कशाचाच काही अर्थाअर्थी संबंध विचार करूनही न लागल्याने अत्यंत चकित होऊन हातातील पाकिटाकडे आणि जाणाऱ्या माधुरीकडे तो नवोदित कलाकार बावचळल्यासारखा गोंधळून आळीपाळीने पाहत राहिला आणि पाहतच राहिला.